नमस्कार. स्मृतिगंध प्रस्तुत ग्लॅमर गाथाच्या आजच्या भागात मी यशश्री तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. भारतीय चित्रपट सृष्टीचा विचार केला तर अनेक संगीतकार होऊन गेले आणि त्यांनी निर्माण केलेल्या रचना अनेक दशकांनंतर देखील तितक्याच ताज्या वाटतात. पण यामधील एक संगीतकार असे होते ज्यांनी अनेक गायकांच्या त्रुटी सुधारून त्यांच्या गाण्यात नवे पैलू पाडले. लता दीदींच्या सुरुवातीच्या काळात त्यांच्यावर नूरजहाँ यांचा प्रभाव होता असं म्हटलं जायचं. त्या प्रभावातून बाहेर काढण्याचं श्रेय तसंच माईक समोर गाताना श्वासावर नियंत्रण कसं ठेवायचं या अत्यंत महत्त्वाच्या तांत्रिक गोष्टींचं महत्त्व लताबाईंना समजवलं. लताजींनी स्वतः कबूल केलंय की ह्या संगीतकारांनी त्यांना आवाज न बदलता गाताना श्वास कसा घ्यायचा हे शिकवलं. तलत महमूदला त्या काळात आवाजातील कंप हा दोष होता असं सांगून त्याच्यात एक प्रकारचा कॉम्प्लेक्स निर्माण केला गेला. पण याच संगीतकारांनी तलत महमूद यांना त्यामधून बाहेर काढलं आणि त्यांना मदत केली. अशा या प्रतिभावान संगीतकाराचं नाव होतं अनिल बिस्वास. पूना गाडगे आणि सन्स प्रस्तुत ग्लॅमर गाथा. 7 जुलै 1914 रोजी बांगलादेशातील बारिसाल येथे जन्मलेले अनिल बिस्वास हे भारतीय चित्रपट संगीत क्षेत्रातील एक महान संगीतकार होते. त्यांनी संगीताच्या माध्यमातून अनेक कलाकारांना ओळख दिली आणि भारतीय चित्रपट संगीताला एक नवी दिशा दिली. अनिल बिस्वास यांच्या संगीताच्या प्रवासाची सुरुवात त्यांच्या आईच्या भजनांपासून झाली. लहानपणीच हौशी रंगभूमीत बालकलाकार म्हणून काम केलं. त्यांना लहानपणापासूनच संगीत ऐकण्याची आवड होती. जसजसे ते मोठे होत गेले तसतसे त्यांनी बरीच संगीत प्रतिभा दाखवली. 14 वर्षांच्या वयातच ते तबला वाजवण्यात निपुण झाले. स्थानिक संगीत मैफिलींमध्ये गाणं आणि संगीत तयार करणं हा त्यांचा छंद होता. त्याच काळात ते मॅट्रिक करत असताना भारतीय स्वातंत्र्य चळवळीत सामील झाले आणि त्यांच्या क्रांतिकारी कारवायांसाठी त्यांना वारंवार तुरुंगवास भोगावा लागला, ज्यामुळे त्यांच्या अभ्यासात वारंवार व्यत्यय आला. अखेर 1930 मध्ये त्यांच्या वडिलांच्या मृत्यूनंतर पुढील अटक टाळण्यासाठी ते वेषांतर करून कलकत्त्याला निघून गेले. कलकत्ता येथे रंगमहल थिएटरमध्ये त्यांनी गायन, अभिनय आणि संगीत दिग्दर्शन केलं. वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी 1935 मध्ये धर्म की देवी या चित्रपटातून अनिल बिस्वास यांनी संगीतकार म्हणून पदार्पण केलं. त्यांनी 12 पीस ऑर्केस्ट्रा वापरून भारतीय चित्रपट संगीताला एक नवा आयाम दिला. अनिल बिस्वास यांनी मुकेश आणि तलत महमूद यांना गायनाची संधी दिली. मुकेशचे नातेवाईक मोतीलाल यांच्या विनंतीवरून अनिल बिस्वास यांनी मुकेशला त्यांच्या एका चित्रपटात गाण्याची संधी दिली, परंतु त्यांना मुकेशचा आवाज काही आवडला नाही. नंतर त्यांनी ते गाणं स्वतःच्या आवाजात गायलं. मुकेश यांनी म्हटलं, आपणच जर गाणं गाणार असाल तर आम्हाला संधी कशी मिळेल. मुकेशच्या या विधानानं अनिल बिस्वासांना रात्रभर झोप लागली नाही. दुसऱ्या दिवशी त्यांनी मुकेशला बोलावून घेतलं आणि पहिली नजर या चित्रपटात पार्श्वगायक म्हणून संधी दिली. 1943 मध्ये अनिल यांना बॉम्बे टॉकीज चित्रपट किस्मतसाठी संगीत देण्याची संधी मिळाली. किस्मतसाठी त्यांची सर्व गाणी लोकप्रिय झाली असताना हिंदुस्तान हमारा है या गाण्याने स्वातंत्र्य सैनिकांमध्ये नवा उत्साह संचारला. अनिल बिस्वास यांनी गुलामगिरीविरुद्ध आवाज उठवण्यासाठी त्यांच्या गाण्यांचा वापर शस्त्र म्हणून केला आणि त्यांच्या गाण्यांनी ब्रिटिशांविरुद्ध भारतीय संघर्षाला एक नवीन दिशा दिली. हे गाणं इतकं लोकप्रिय झालं की प्रेक्षकांच्या विनंतीवरून चित्रपटाच्या शेवटी ते पुन्हा चित्रपटगृहांमध्ये वाजवण्यात आलं. यासह किस्मत चित्रपटाने बॉक्स ऑफिसचे सगळे रेकॉर्ड मोडले. कलकत्त्यामधील एका चित्रपटगृहात जवळजवळ 4 वर्ष सतत चालण्याचा विक्रम या चित्रपटाच्या नावावर आहे. अनिल बिस्वास यांचे वैवाहिक जीवन सुखकारक नव्हते आणि शेवटी त्यांना घटस्फोटाचा सामना करावा लागला. या काळात ते अत्यंत भावनिक झाले होते आणि त्यांनी आपल्या संगीतातून दुःख व्यक्त केलं. त्यांच्या भावनांनी मधुमती आणि पडोसनसारख्या चित्रपटांच्या संगीताला अजून खोलवर अर्थ दिला. एकदा अनिल बिस्वास रेकॉर्डिंग दरम्यान इतके भावनिक झाले की ते थोडा वेळ गाणं थांबवून शांत बसले. त्यांचा सहकारी म्हणाला, सर, सुरांमध्ये इतकी भावना कशी येते. अनिल बिस्वास म्हणाले, संगीत फक्त स्वर नसतो तर ती भावना असते. ही भावना संगीतात खऱ्या अर्थानं जपणारे संगीतकार होते अनिल बिस्वास.
त्याने संगीतबद्ध केलेल्या गीतांपैकी कुठलं गीत तुम्हाला आवडतं हे आम्हाला नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि स्मृतिगंधच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.